नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेसाठी जो गणित विषय आहे, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स या विषयाचा जो क्वेश्चन बँक आपल्याला उपलब्ध झालेला आहे, त्या क्वेश्चन बँकमधील मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरवरील जी क्वेश्चन बँक आहे त्याचं पूर्ण सोल्युशन आपल्याला या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मी पुरविलेले आहे. त्यासंबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी वरती आय बटनला क्लिक करून आपण तो संबंधित व्हिडिओ पाहू शकता. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅट्रासेस या चॅप्टरवर जी क्वेश्चन बँक दिलेली आहे त्यातील 2 मार्काचे पूर्ण प्रश्न आपण इथं कव्हर करणार आहात. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट MCQ बेस्ड क्वेश्चन दिलेले आहेत. त्यातील पहिला क्वेश्चन म्हणजे पहिला MCQ पाहूया. द ॲडजॉईंट ऑफ एक 3x3 मॅट्रिक्स दिला आहे आणि त्याचा ॲडजॉईंट विचारलेला आहे. खाली 4 ऑप्शन्स मिळतात आपल्याला, त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा MCQ आहे. इथं आपल्याला कोणत्यातरी एखाद्या विशिष्ट ट्रिकचा वापर करूनच आपल्याला हा MCQ डील करावा लागेल, कारण की जर आपण रेग्युलर मेथडनं ॲडजॉईंट फाईंड करत बसलो तर खूप वेळ जात असतो. म्हणून मी तुमच्यासमोर ॲडजॉईंट फाईंड करण्याची एक ट्रिक आहे, त्या ट्रिकनं याचा ॲडजॉईंट फास्टमध्ये कसं आपल्याला फाईंड करता येईल ते सांगणार आहे. तर लक्ष द्या, ते ट्रिक पण समजून घ्या आणि तुम्हाला या MCQचा आन्सरसुद्धा मिळून जाईल. आता हा जो मॅट्रिक्स दिला आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या मॅट्रिक्स सुरुवातीला जशाला तसा लिहून घ्यायचा आहे. 3 2 0 -3 -3 -1 4 4 1. परत काय करायचं आहे, जो फर्स्ट आणि सेकंड कॉलम माहीत असतं तुम्हाला, C1 C2 आणि C3, फर्स्ट अँड सेकंड कॉलम परत पुढे लिहून घ्यायचे. म्हणजे 3 2 0 बघा, हा फर्स्ट कॉलम इथं लिहिला आहे शेवटी आणि सेकंड कॉलमसुद्धा लिहायचा आहे पुढे. -3 -3 -1. ही स्टेप लक्षात घ्या, कसं हे ट्रिक आहे. आणि परत आता मग हे 2 एक्स्ट्रा कॉलम लिहिल्याच्या नंतर परत रो फर्स्ट आणि रो सेकंड मीन्स जे 3 रो आहेत आपल्याकडे इथं तयार झालेले, त्यापैकी पहिला आणि दुसरा रो परत खाली लिहायचा आहे. पहिला रो काय आहे पहा, एवढा, दॅट इज 3 -3 4 3 -3 अँड 2 -3 4 2 -3 अशा प्रकारे लिहायचं आहे. आणि हे लिहिल्याच्या नंतर हा फर्स्ट रो आणि फर्स्ट रो नेग्लेक्ट करायचा आहे आणि बाकीचे जे अंक इथं आपल्याला दिसतात आता यांच्यामध्ये ह्या पहिल्या 4 जणाचा असे 4 जणांचे ग्रुप करून त्यांच्या डिटर्मिनंटची किंमत लिहायची आहे. आता मी तुम्हाला सांगतो, इथं पहिला ग्रुप कोणता, या 4 जणांचा. ओके, या 4 जणांचा हा जो डिटर्मिनंट आहे फास्टमध्ये तुम्हाला इथं कव्हर करायचा आहे. बघा, मी इथं लिहितो आहे. आता आपलं फायनल आन्सर इकडे बनत जाईल. मी इथं लिहिणार आहे बाजूला. आपण डिटर्मिनंट ॲडजॉईंट फाईंड करत आहोत. ॲडजॉईंट ऑफ ए काय लिहायचं बघा इथं. आता हा जो पहिला जो 4 नंबरचा ग्रुप दिसतो, मीन्स डिटर्मिनंट बनवला आपण यांचा, या डिटर्मिनंटची किंमत इथं लिहायची मला. दॅट इज -3. 2/2 डिटर्मिनंट सॉल्व करता येईल तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीनं -3 × 1 -3 आणि -4 म्हणजे काय होईल पहा, ते -3 मायनस म्हणजे +4 4 -3 इट इज, इथं काय येईल पहा, 1. एक अंक मिळवला आपण पहा. आता पुढचा ग्रुप घ्या. पुढचा ग्रुप म्हणजे आता यांचा घ्यायचा आहे. हे 4 जणांचा घेतला, त्याच्यावरून एक नंबर आपण फाइंड आउट केला. आता ह्या 4 जणांचा घ्यायचा आहे. ओके, मग ह्या 4 जणांचा डिटर्मिनंटची किंमत फाइंड आउट करा. परत विचार करा तसाच. -4 -3 म्हणजे +3 3 -4 -1. परंतु तो नंबर कुठं लिहायचा आहे, आपण असं कॉलम वाईज डिटर्मिनंट फाइंड आउट करतो, पण एंट्री लिहिताना ॲडजॉईंटमध्ये रो वाईज लिहायच्यात. इथं आला -1. हा काय -4 आणि -3 3 -4 -1 आला. आणि आता हा शेवटचा पुन्हा ह्या 4 जणांचा डिटर्मिनंट बनवायचा. लक्षात घ्या कसं बनवलं चाललं हे. या 4 जणांचा बनवायचा आहे. सो -12 +12 म्हणजे काय होणार आहे, 0 होणार आहे. या ठिकाणी येईल काय, 0. आता मी एवढंच फाइंड आउट केलं तर बस झालं आपल्याला. ऑप्शन सिलेक्ट करा. पहा, आपल्याला पूर्ण काढत बसायचं नाही, MCQ आहे. 1 -1 0 1 -1 0 फक्त या एकाच ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळतात ते आन्सर पाहायला.
दुसऱ्या कुठल्याही ऑप्शनमध्ये नाही आहेत, म्हणून या MCQचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. पुढचा MCQ पाहूया. दुसरा MCQ पहा. विद्यार्थी मित्रांनो, MCQ जेव्हा आपण डील करत असतो ना, त्यावेळेस ऑप्शनला विचारात घेत राहा. अगोदर ऑप्शन काय दिलेले आहेत त्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो की आपल्याला आन्सर कसं फाईंड करावं लागणार आहे ते. या पद्धतीनं विचार केला तर तुम्हाला सहजतेनं मार्ग सापडत असतो. आता इथं विचारलं काय पहा, आपल्याला ए इनवर्स फाईंड करा सांगितलं आहे, एक मॅट्रिक्स दिला आणि ऑप्शन पहा ए इनवर्स ए येतो म्हणून सांगितलं आहे, किंवा बी मायनस ए, किंवा ॲडजॉईंट ऑफ ए, किंवा मायनस ऑफ ॲडजॉईंट ऑफ ए, असं ऑप्शन दिलेले आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. याचं एक्सप्लेनेशन सांगतो, लक्षात घ्या. ए इनवर्सचा फॉर्म्युला आहे आपल्याला ॲडजॉईंट मेथडचा 1/डिटर्मिनंट ऑफ ए अँड ॲडजॉईंट ऑफ ए असं लिहिलेलं आहे. फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला इनवर्सचा. मग चला आपण विचार करूया. आता ए इनवर्स बरोबर इकडे काय मिळतं बघा, ॲडजॉईंट ऑफ ए मिळतं आहे. आपल्याला ऑप्शन सीमध्ये तसं दिसून येतं की ॲडजॉईंट ऑफ ए आहे म्हणून, परंतु हे समोर 1/डिटर्मिनंट आहे. मग आपण हे डिटर्मिनंट काढून घेऊया. याच्या अगोदर डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स ए, याची किंमत काढूया. दॅट इज कॉस अल्फा मायनस साइन अल्फा 0 साइन अल्फा कॉस अल्फा 0 0 0 1. चला डिटर्मिनंट फाइंड आउट करूया. काय येणार हे, कॉस अल्फा इंटू कॉस अल्फा मायनस दॅट इज कॉस अल्फा. सेकंड टर्म मायनस आहे तर प्लस घ्यावं लागणार, साइन अल्फा इंटू काय येईल बघा, साइन अल्फा मायनस 0 दॅट इज इंटू साइन अल्फा येणार मध्ये. ओके, आणि लास्ट टर्म तर 0 आहे म्हणून त्याला लिहायची गरजच नाही. मग इथं काय येणार, कॉस अल्फा इंटू कॉस अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा आणि प्लस साइन अल्फा इंटू साइन अल्फा साइन स्क्वेअर अल्फा, इट विल बी 1. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ दॅट गिवन मॅट्रिक्स इज 1. मग इथं सबस्टिट्यूट करा ही डिटर्मिनंटची किंमत. देअरफॉर ए इनवर्स काय मिळतो आपल्याला पहा, 1/डिटर्मिनंट ऑफ ए दॅट इज 1 इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. 1/1 मीन्स सिम्पली 1 इंटू ॲडजॉईंट मीन्स ए इनवर्स इक्वल्स टू ॲडजॉईंट ऑफ ए, असं आपल्याला इथं मिळत आहे आन्सर. म्हणून ऑप्शन नंबर सी या MCQचा आन्सर असेल. तिसरा MCQ विचारात घ्या. आपल्याला इथं सोल्युशन विचारलेलं आहे, म्हणजे XYZच्या किमती विचारलेल्या आहेत आणि एक मॅट्रिक्स इक्वेशन दिलं आहे खाली. चला तर मग या मॅट्रिक्स इक्वेशनला लिनियर इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करून घेऊया. दॅट इज माहीत आहे तुम्हाला, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची मेथड आहे ही. फर्स्ट रोला या XYZला मल्टिप्लाय करा, दॅट इज x प्लस 0 इंटू वाय दॅट इज 0 1 इंटू झेड दॅट इज झेड इक्वल्स टू 1. दुसरं समीकरण बनवा. सेकंड रोनं XYZला मल्टिप्लाय करा, मायनस एक्स प्लस वाय झेडसाठी 0 आहे लिहिलंच नाही. आणि थर्ड रोनं XYZला मल्टिप्लाय करा, 0 इंटू एक्स दॅट इज 0 मायनस 1 इंटू वाय दॅट इज मायनस वाय प्लस झेड इक्वल्स टू 2. हे लिनियर इक्वेशन मिळाले. या दोन लिनियर इक्वेशन पहिल्या दोन इक्वेशनला ॲड करा. काय मिळेल पहा इथं, प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, झेड प्लस वाय इक्वल्स टू 1 + 1 2 मिळाला मला. आणि ह्या दोन आता हे जे तयार झालेले नवीन दोन इक्वेशन्स आहेत, म्हणजे हे झेड प्लस वाय आणि मायनस वाय प्लस झेड, या दोन इक्वेशनला ॲड करा. सो प्लस वाय आणि हा मायनस वाय कॅन्सल होऊन जाईल. झेड प्लस झेड 2z इक्वल्स टू 2 + 2 4. सो आपल्याला झेडची किंमत इथे मिळून जाते, झेड इक्वल्स टू 2. आता ही किंमत या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा. सपोज मी या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करतो आहे झेडची किंमत एक्स प्लस झेड, झेडची किंमत आहे 2 इक्वल्स टू 1. देअरफॉर एक्स इक्वल्स टू काय मिळत आहे आपल्याला, -1. आता एक्सची किंमत आणि झेडची किंमत मिळाली. आता राहिली शेवटची वायची किंमत काढून घेऊया. आता एक्सची किंमत किंवा ही झेडची किंमत आता 2 या इक्वेशनमध्ये ठेवूया. सो 2 + y इक्वल टू 2, 2 + y इक्वल टू 2. देअरफॉर y इक्वल टू काय मिळतो इथं आपल्याला 0. मग चेक करा ह्या तिन्ही किमती कुठं आहेत, x -1, y 0 आणि z 2. ऑप्शन नंबर डी इज आन्सर फॉर दिस MCQ. असं थोडं फास्टमध्ये केलं तर मी तुमच्यासमोर एक्सप्लेनेशन जास्त लिहित आहे. तुम्ही तुमच्या सरावावर डिपेंड आहे. तुम्ही लिनियर इक्वेशन सॉल्व 9th स्टँडर्डपासून करताय, सो इझी होईल तुमच्यासाठी परफेक्शन असाल तर. 4 नंबरचा MCQ पाहूया. MCQ विचारात घेतला तुम्हाला लक्षात येईल पहा, ओमेगा दिला इथं आपल्याला. दॅट ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, सिम्बॉल आहे त्याचा. आणि आपल्याला एक मॅट्रिक्स दिला आहे आणि त्या मॅट्रिक्स
हा मॅट्रिक्स काय असू शकेल विचारले. ऑप्शन दिलेत बघा. सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिमेट्रिक मॅट्रिक्स, क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ऑप्शनचा विचार करावा लागतो. मी थोड्या वेळाखालीच तुम्हाला सांगितलं हे. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, अगोदर सगळ्या डेफिनेशन तुमच्यासमोर रिवाईज करतो. सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स ज्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंटची किंमत, दॅट इज डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल्स टू 0. इफ इट इज इक्वल टू 0 देन दॅट मॅट्रिक्स इज सिंग्युलर. नॉन सिंग्युलर मीन्स काय होईल, त्याचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला तर नॉन सिंग्युलर म्हणलं जाईल. आणि स्क्यू सिमेट्रिक आणि नॉन सिमेट्रिक. आता स्क्यू सिमेट्रिक म्हणजे काय आहे, एखादा मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज जर घेतला तर तो निगेटिव्ह ऑफ दॅट मॅट्रिक्स येत असेल तर तो स्क्यू सिमेट्रिक झाला. आणि नॉन सिमेट्रिक म्हटल्यावर काय, मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज जर त्या मॅट्रिक्सला इक्वल येत नाही आहे तर तो झाला नॉन सिमेट्रिक मॅट्रिक्स. हे त्याचे डेफिनेशन सांगल्या गेलेत. मग आता इथं आपल्याला ते चेक करायचं की कोणतं बनणार आहे. थोडंसं प्रायमरी लेवलच पाहिल्यावर हा जो मॅट्रिक्स ए आहे पहा, मी दाखवतोय, लक्षात घ्या. 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा ओमेगा स्क्वेअर ओमेगा 1 ओमेगा 1 ओमेगा स्क्वेअर. ह्याचा जर मी ट्रान्सपोज घेतला, मी एक्सप्लेनेशन देत आहे, लक्षात घ्या. ट्रान्सपोज जर घेतला तर काय होईल पहा बरं. फर्स्ट रोला फर्स्ट कॉलममध्ये कन्वर्ट करा. सेकंड रोला ओमेगा स्क्वेअर ओमेगा 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा 1, सेकंड कॉलम कंप्लीट केला. थर्ड रोला ओमेगा 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा 1 ओमेगा स्क्वेअर. आता हे चेक करा, हा झाला याचा एचा ट्रान्सपोज बनवला. आता हे दोन्ही चेक करा, इक्वल आहेत का, सेम आहेत का पहा. 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा आहे, ओमेगा स्क्वेअर ओमेगा 1 सेम आहेत बघा. म्हणजे इथं आपल्याला काय मिळाले, मॅट्रिक्स ए आणि त्याचा ट्रान्सपोज काय आहे, इक्वल आहे. मॅट्रिक्स ए आणि त्याचा ट्रान्सपोज इक्वल येत असेल ना, तर तो काय असं माहिती आहे का, सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो. हा मग सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. बट ऑप्शनमध्ये आपल्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स कुठं दिलेलंच नाही पहा. नॉन सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणून सांगितलं आहे, म्हणजे ऑप्शन बी आन्सर नाही आहे. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा नाही आहे. मुळात तो सिमेट्रिक आहे, त्यांनी नॉन सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक सांगितलं आहे. म्हणजे आपल्याकडे ऑप्शन उरलेत आता, एक तर सिंग्युलर मॅट्रिक्स किंवा एक तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि नॉन सिंग्युलर आणि सिंग्युलर फक्त एकाच गोष्टीवर डिफाईन होत असतात, त्याचा डिटर्मिनंट काढावा लागेल आपल्याला. डिटर्मिनंट जर 0 आला तर सिंग्युलर म्हणूया, नॉट इक्वल टू 0 आला तर नॉन सिंग्युलर म्हणूया. मग आता लक्षात आलं की दोन ऑप्शन कसे कॅन्सल आउट केले आपण. चला तर मग आता आपलं प्रश्न उरला तो फक्त डिटर्मिनंटच्या किमतीवर. मग आता या मॅट्रिक्स एचा डिटर्मिनंट काढूया. कमॉन. 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा ओमेगा स्क्वेअर ओमेगा 1 ओमेगा 1 ओमेगा स्क्वेअर. आता हे डिटर्मिनंट काढण्यासाठी लक्षात घ्या, हे ओमेगा काय दिले, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. ह्याच्यातलं एक रिलेशन तुम्हाला माहीत असावं. फॉर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी वी हॅव अ रिलेशन दॅट इज 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे एक रिलेशन आहे, इम्पॉर्टंट रिलेशन. तुम्हाला हे माहीत असेल, कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकलात 11th स्टँडर्डमध्ये हे. सो हे रिलेशन इथं मला यूज करायचं आहे. मग पहा बरं, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ह्या रोमध्ये कंप्लीट ह्या तिघांची बेरीज आहे बघा. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, तिन्ही रोमध्ये. मग आपण काय करणार, हे रोमधले नंबर्स म्हणजे हे मुळात कॉलममध्ये आहेत, फर्स्ट कॉलममध्ये. आता मी रिप्लेस करतो कोणातरी एकाला, पहा, ऑब्झर्व करा. सपोज करा मी काय करतो, एक C1 या कॉलमला, फर्स्ट कॉलमला आपण काय करूया, इंटरचेंज करूया किंवा ट्रान्सफर करूया या पद्धतीनं, C1 प्लस C2 प्लस C3. हे ऑपरेशन जर मी याच्यावर वापरलं, कॉलम ऑपरेशन, तर हा डिटर्मिनंट काय होईल पहा. अप्लाइंग दिस कॉलम रिलेशन वी हॅव, कमॉन, C1 चेंज होणार आहे, C2 आणि C3 तसेच राहणार आहेत. मी लिहून घेतो आहे तसेच हे अशा पद्धतीनं. आणि या ठिकाणी काय लिहिणार आपण, हे C1 रिप्लेस होणार C1 प्लस C2 प्लस C3 या ऑपरेशननं कवर झाल्याच्या नंतर. दॅट इज या सगळ्यांची बेरीज येईल. इथं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा येईल, इथं ओमेगा स्क्वेअर प्लस 1 होईल, आणि या ठिकाणी ओमेगा प्लस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर येईल, ओमेगा प्लस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. आणि या सगळ्यांच्या किमती काय आहेत परत लक्षात घेतला तर याच्या किमतीवरती मी लिहून ठेवलं. इथं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय तर 0, इथंही 0 होईल, इथंही 0 होईल, आणि बाकी सगळ्या टर्म तशाच, ओमेगा 1 ओमेगा 1 ओमेगा स्क्वेअर.
आणि आपल्याला डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टी माहीत असतील. जर डिटर्मिनंटमध्ये एखादा रो किंवा एखादा कॉलम पूर्णपणे 0 व्हॅल्यूचा असेल तर त्या डिटर्मिनंटची किंमत काय येत असते, 0 येत असते. म्हणून या डिटर्मिनंटची किंमत काय येणार आहे, 0. म्हणून आपण या दिलेल्या मॅट्रिक्सचे डिटर्मिनंटची किंमत फाइंड आउट केली आणि ती काय आली, 0. म्हणून हा मॅट्रिक्स काय असायला पाहिजे, सिंग्युलर मॅट्रिक्स असायला पाहिजे. ऑप्शन नंबर ए, दॅट इज सिंग्युलर मॅट्रिक्स, इज द आन्सर फॉर दिस MCQ. पुढील MCQ विचारात घ्या. 5 नंबरचा MCQ पाहूया. एक मॅट्रिक्स दिला आणि एक इक्वेशन दिलं आहे. तर आपल्याला त्या मॅट्रिक्समध्ये एक अननोन दिलेला आहे की त्याची किंमत फाइंड करायला सांगितलेली आहे. थोडंसं त्या इक्वेशनवर विचार केला तर आपण इक्वेशनपासून सुरुवात करूया आन्सरची. a² - 6a + 7i = 0 असं दिलं आहे. याला मी असं लिहितो पहा. a² ह्या दोन्ही टर्म इकडे पाठवल्या, 6a - 7i. सो a² = 6a - 7i. आता ह्या इक्वेशनमध्ये मॅट्रिक्सला सबस्टिट्यूट करूया. एचा स्क्वेअर काढून घ्या, म्हणजे या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करूया. सुरुवातीला इकडे एचा स्क्वेअर काढून घेऊया. दॅट इज मॅट्रिक्स ए इंटू मॅट्रिक्स ए. दॅट इज मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तुम्हाला जमावं. 2x2 मॅट्रिक्स आहे, फास्ट होतं आहे मल्टिप्लाय करणं. हे सगळं तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. रो वर्सेस कॉलम मल्टिप्लिकेशन करून घ्या. इट इज 16 मायनस मायनस प्लस 1, परत -4 -k अँड -4. सेकंड रोनं मल्टिप्लाय करतो आपण इथे आता. -4 -k आणि मायनस मायनस प्लस 1 आणि प्लस k². हा झाला a². आता ह्या a² इथं ठेवूया. ही इक्वेशन रिराईट करा परत. a² काय मिळाला, 16 + 1 दॅट इज 17, -4 -k -4 -k अँड 1 + k². ओके, इक्वल टू 6a काय बनते याला, या मॅट्रिक्सला 6 मल्टिप्लाय करा म्हणजे 6a होऊन जाईल. 6a दॅट इज 6 × 4 24, 6 × -1 -6, 6 × -1 -6, 6 × k दॅट इज 6k आणि -7i. आय काय बनतो पहा. ओके, 7i काय होईल, आय माहीत आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. 7 मल्टिप्लाय करा दॅट इज 7 0 0 7 होऊन जाईल. मग हे सबट्रॅक्शन कवर करून घेऊया इथं. सो इट विल बी 24 - 7 दॅट इज 17, -6 - 0 दॅट इज -6, -6 - 0 अगेन -6, 6k - 7. हे हा झाला. आता इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स मेंटेन करा आणि एक इक्वेशन मिळते आपल्याला. कोणतं तरी एका ठिकाणी मेंटेन करा. मी हे घेतो इक्वॅलिटी. मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हटल्यावर इथला एलिमेंट मीन्स सेकंड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट आणि इथला सेकंड कॉलमचा फर्स्ट एलिमेंट दॅट इज -6. हे दोन्ही इक्वल असायला पाहिजे. देअरफोर दॅट इज -4 -k = -6. देअरफोर के ची किंमत सांगा काय होईल. इझी, k = काय असायला पाहिजे, 2. सो ऑप्शन नंबर सी इज द आन्सर फॉर दिस MCQ. पुढील 6 नंबरचा MCQ विचारात घ्या. काय दिले पहा. इथंच कवर करूया. याला मल्टिप्लाय करा कॉसनं या मॅट्रिक्सला आणि इथं साईननं मल्टिप्लाय करूया. तर काय बनेल पहा. कॉस इंटू कॉस, cos² थीटा. पूर्ण मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करतो आपण इथे. सो मायनस कॉस इंटू साईन आणि इथं कॉस इंटू कॉस, cos². मध्ये हे प्लस सिम्बॉल आहे, हे इथं लिहिलं प्लस. साईन मल्टिप्लाय करा पूर्ण मॅट्रिक्सला, sin² मायनस कॉस इंटू साईन आणि इथं कॉस इंटू साईन आणि दॅट इज sin². ॲडिशन करा. माहिती आहे तुम्हाला करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ॲड होतात. cos² + sin² cos² + sin² आणि या दोघांचं ॲडिशन करा. इथं ऑब्झर्व करा कॉस इंटू साईन आहे, इथं मायनस कॉस इंटू साईन आहे. ॲडिशन काय होऊन जाईल, 0. इथं पण पहा
मायनस कॉस साईन आणि प्लस कॉस साईन यांचं ॲडिशन केल्यावर इथंही 0 येऊन जाईल आणि कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर आणि हे कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर आयडेंटिटी आहे. सो इथे येईल 1 0 हा 0 आणि इथेही साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर आयडेंटिटीनुसार काय येईल 1. सो 0 1 1 0 0 1 हा मॅट्रिक्स इथे मिळाला. ऑप्शनमध्ये चेक करा कुठं आहे तो. सो ऑप्शन नंबर डी इज आन्सर फॉर दिस MCQ. पुढील 7 नंबरचा MCQ विचारात घ्या. काय दिले, एक मॅट्रिक्स दिलेला आहे, 3x3 मॅट्रिक्स आहे आणि खालील काही स्टेटमेंट दिलेत आपल्याला, त्यापैकी करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते विचारलेलं आहे. जर आपण सुरुवातीला अगोदर याच्यातले काही जे ऑप्शन्स आहेत त्याला कॅन्सल आउट करूया, जे पॉसिबल आन्सर होऊ शकतात त्याचा विचार करूया सुरुवातीला. पहा इथं काय दिलं बघा, ऑप्शन एमध्ये ए स्क्वेअर इक्वल्स टू आय दिले, याचा स्क्वेअर केल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही म्हणून याला राहू देऊया. तसंच बी काय म्हणते बघा, बी ऑप्शनमध्ये सांगले की ए इज अ झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स म्हणजे माहीत आहे तुम्हाला डेफिनेशननुसार सर्व एलिमेंट्स त्या मॅट्रिक्सचे झिरो असतात तर त्याला झिरो मॅट्रिक्स म्हणत असतो आपण. सो ऑप्शन बी हे होणार नाही आहे, चान्स नाही आहे याचा, म्हणून याला कॅन्सल केलं. ऑप्शन सी काय सांगते का, ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट, याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही हे असं सांगते. आता इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही याचा अर्थ काय, त्याचा डिटर्मिनंट हा 0 आला तर त्याला काय म्हणतो आपण, त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही, मीन्स तो सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर. मग ते चेक करता येईल आपल्याला, याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करावं लागेल. डी नंबरचा ऑप्शन काय म्हणते, ए इक्वल्स टू -1 इंटू आय वेअर आय इज युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स हा निगेटिव्ह काय होईल पहा बरं, दॅट इज -1 0 0 0 -1 0 0 0 -1 होते. हा दिला आहे का ए बरोबर आपल्याला पहा बरं त्याने, हा नाही दिला, म्हणजे ऑप्शन नंबर डी सुद्धा होणार नाही याचा आन्सर. मग तर ए आणि सी हे चेक करायचे राहिलेत. आता सी चेक करून घेऊया अगोदर आपण की डिटर्मिनंट याचा 0 येतो का, याचा डिटर्मिनंट काढून घेऊया. डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स 0 0 -1 -1 0 0. कमॉन डिटर्मिनंट फाइंड आउट करा, काय बनेल, दोन एंट्री इथलं 0 आहे सुरुवातीच्या, म्हणजे -1 इंटू 0 -1. सो इट इज +1 यायला बघा, -1 इंटू -1 दॅट इज +1 यायला आहे. डिटर्मिनंट इज इक्वल्स टू 0 नाही आला आहे, म्हणजे इक्वल्स टू 1 आलेला आहे, म्हणजे याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो, परंतु हे इथं काय सांगते, डज नॉट एक्झिस्ट म्हणून सांगते बघा, म्हणून हे ऑप्शनसुद्धा नसणार आहे आन्सर. म्हणून ऑप्शन नंबर ए हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे, त्याचा स्क्वेअर इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो. 8 नंबरचा MCQ पाहूया. एक मॅट्रिक्स दिला आणि त्याचा 10th पॉवर विचारलेला आहे. 10th पॉवर मीन्स त्याचा 10 टाइम्स मल्टिप्लाय करायचं त्या मॅट्रिक्सला, ते तर इथं शक्य नाही आहे. तर मग आपण सुरुवात कशी करतो ते लक्षात घ्या. मी या मॅट्रिक्सचा अगोदर स्क्वेअर काढून घेतो पहा, त्याच्यावरून आपल्याला त्याची युक्ती येऊन जाईल की याला डील कसं करायचं ते. स्क्वेअर काढा या मॅट्रिक्सला, मीन्स 2 वेळेस मल्टिप्लाय करूया, कॉस अल्फा आणि साईन अल्फा, हे पूर्ण मॅट्रिक्स लिहितो आहे मी, कॉस अल्फा, आणि दुसऱ्या वेळेस परत गुणा करा तोच मॅट्रिक्स, कॉस अल्फा साईन अल्फा मायनस साईन अल्फा अँड कॉस अल्फा, मल्टिप्लाय करा रो वर्सेस कॉलम. ओके, कम ऑन, फर्स्ट रो ना फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय करा, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर अल्फा, साईन इंटू मायनस साईन दॅट इज मायनस साईन स्क्वेअर अल्फा, परत सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करा, कॉस इंटू साईन अल्फा आणि प्लस कॉस इंटू साईन अल्फा. ओके, अँड परत सेकंड रोना मल्टिप्लाय करा, कॉस साईन इंटू कॉस दॅट इज मायनस साईन इंटू कॉस अँड कॉस इंटू मायनस साईन दॅट इज मायनस अगेन साईन इंटू कॉस. आणि सेकंड रोना आता सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करूया, दॅट इज मायनस साईन स्क्वेअर आणि कॉस इंटू कॉस प्लसमध्ये कॉस स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, याला थोडंसं लक्षात घेतलं, सिम्प्लिफाय केलं तर मी इथं तसं लिहितो, कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साईन स्क्वेअर अल्फा. आणि इथं काय येईल बघा, सेम टर्म्स आहेत, लाईक टर्म्स आहेत, सो 2 टाइम्स साईन अल्फा इंटू कॉस अल्फा असं लिहिलं याला मी. इथंही तेच टर्म्स आहेत सेम, दॅट इज -2 टाइम्स साईन अल्फा इंटू कॉस अल्फा आणि कॉस स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साईन स्क्वेअर अल्फा.
आता हे जर विचार केला तर हे डबल अँगल फॉर्म्युले आहेत बघा, कॉसचे तुम्हाला माहीत असावेत. कॉस 2 अल्फा इक्वल्स टू काय येईल पहा, कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साईन स्क्वेअर अल्फा येतो, हा एक फॉर्म्युला. आणि हा जो फॉर्म्युला आहे 2 साईन अल्फा आणि कॉस अल्फा हा येतो साईनचा डबल अँगल फॉर्म्युला, दॅट इज साईन 2 अल्फा इक्वल्स टू आय कॅन राईट 2 साईन अल्फा इंटू कॉस अल्फा. ओके, सो ह्या डबल अँगल फॉर्म्युल्याचा इथे यूज करा या स्ट्रक्चरमध्ये. तर हे काय बनेल बघा, ए स्क्वेअर इक्वल्स टू कॉस स्क्वेअर मायनस सायन स्क्वेअर काय बनते पहा, दॅट इज कॉस 2 अल्फा. इथं 2 साईन अल्फा कॉस अल्फा, 2 साईन अल्फा कॉस अल्फाला काय लिहू शकतो आपण, साईन 2 अल्फा. आणि इथं मायनस आहे, मायनस 2 साईन अल्फा कॉस अल्फा लावा, इथंही परत लिहिला साईन 2 अल्फा आणि कॉस स्क्वेअर मायनस सायन स्क्वेअर दॅट इज कॉस 2 अल्फा असं लिहिलं. म्हणजे एक लक्षात येते का तुमच्या, मी जर इथं त्या मॅट्रिक्सचा स्क्वेअर काढला तर त्या मॅट्रिक्सचे जे काही टर्म्स होत्या, कोणत्या टर्म्स होत्या त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, इथं कॉस अल्फा होता तर काय आला बघा त्या ठिकाणी कॉस 2 अल्फा आला, स्क्वेअर असताना 2 यायला मल्टिपलमध्ये. साईन अल्फा होता तर साईन 2 अल्फा आला, इथंही 2 आला मल्टिपलमध्ये. मायनस साईन अल्फा होता, मायनस साईन 2 अल्फा आला आहे. आणि कॉस अल्फा होता तर त्या ठिकाणी 2 अल्फा आला आहे बघा. मीन्स स्क्वेअर असेल तर हा 2 अल्फासोबत मीन्स त्या अँगलसोबत मल्टिपलमध्ये येतो, हे लक्षात येतं आहे आपल्या. मग 10 पॉवर असेल तर काय व्हायला पाहिजे, लाईकवाईज आपण विचार केला अशाच पद्धतीने तर इथं काय आलं पाहिजे, मग स्क्वेअर असताना अल्फासोबत मल्टिपलमध्ये 2 आला तर 10 पॉवर असताना काय येईल, 10 अल्फा साईन 10 अल्फा मायनस साईन 10 अल्फा आणि कॉस 10 अल्फा, हे असं बनायला पाहिजे. त्यानुसार ऑप्शनला चेक केला तर ऑप्शन नंबर कोणतं बनते पहा, इथं आय थिंक याच ठिकाणी मायनस आहे, बाकी कुठे नाही आहे. हो, ऑप्शन नंबर बी इज द आन्सर ऑफ दिस MCQ. 9 नंबरचा MCQ विचारात घ्या. काय दिलं इथं पहा, द एलिमेंट ऑफ सेकंड रो अँड थर्ड कॉलम इन द इनवर्स ऑफ दिस मॅट्रिक्स इज. म्हणजे आपल्याला फक्त एकाच एलिमेंटचा विचार करायचा आहे, सेकंड रो आणि थर्ड कॉलममधला, सेकंड रो आणि थर्ड कॉलममधला एलिमेंट. सो या 0 या ठिकाणी येणारा, 0 नाही येतो बट या ठिकाणी येणारा एलिमेंट कोणता असेल जर आपण या मॅट्रिक्सचा इनवर्स फाईंड केला तर. ओके, या मॅट्रिक्सचा इनवर्स फाईंड केला तर या पोझिशनला येणारा एलिमेंट कोणता असेल असं विचारलं आहे. सो फास्टमध्ये आपल्याला विचार करावं लागेल, फक्त याच एलिमेंटचं कॉन्सन्ट्रेशन करायचं आपल्याला. इथं कोणता एलिमेंट येणार, इनवर्स काढून घेऊया फास्टमध्ये. आता याचा इनवर्स कसा काढतो पहा, आपल्याला इनवर्सचा फॉर्म्युला माहीत आहे ॲडजॉईंट मेथडचा, 1/डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए. करेक्ट. सो डिटर्मिनंट फास्टमध्ये काढून घ्या, डिटर्मिनंट जमेल तुम्हाला काढायला. 1 2 प्रॅक्टिसवर डिपेंड आहे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व काही. 0 1. चला डिटर्मिनंट काढून घेतो सुरुवातीला, दॅट इज 1 इंटू 1 मायनस 0 दॅट इज 1, मायनस 2 इंटू 2 मायनस 0 दॅट इज सिम्पली 2, अँड प्लस 1 इंटू 0 मायनस मायनस 1 दॅट इज प्लस 1 होऊन जाईल. आणि सिम्प्लिफाय करा, 1 प्लस 1 2, 2 इंटू 2 मायनस 4 होईल इथं, आणि 2 मायनस 4 दॅट इज मायनस 2. म्हणजे याचा डिटर्मिनंट मिळाला आपल्याला मायनस 2. चला आता ॲडजॉईंट काढून घ्या. ॲडजॉईंट काढायची मेथड मी तुम्हाला पहिल्या MCQमध्ये सांगितली होती, कसं काढूया पहा. सो हा मॅट्रिक्स लिहून घ्यायचा आहे, 1 2 1 2 1 0 मायनस 1 0 1, आणि फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम लिहून घ्यायचे परत, 1 2 मायनस 1 2 1 0, आणि फर्स्ट रो अँड सेकंड रो परत खाली लिहून घ्यायचे, 1 2 1 1 2 अँड 2 1 0 2 1, आणि फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम नेग्लेक्ट करायचे आणि विचार करायचा आपल्याला. आता कॉन्सन्ट्रेशन घ्या, आपल्याला या एलिमेंटचा विचार करायचा आहे. ठीक आहे, इथल्या पोझिशनचा. मग इथला एलिमेंट म्हणजे रोमधला, या ठिकाणचा एलिमेंट पहा, सेकंड रोमधला. म्हणजे कसं येत असतं ते तुम्हाला ट्रिक माहीत आहे तुम्हाला. ते जेव्हा आपण या ट्रीटमेंटची किंमत काढतो अशा, तर आपल्याला फर्स्ट रोमधला पहिला एलिमेंट मिळतो. या ट्रीटमेंटची किंमत काढली तर फर्स्ट रोमधला सेकंड एलिमेंट मिळतो. म्हणजे आपण कॉलम वाईज डिटर्मिनंट फाइंड आउट करत बसलो तर आपल्याला रो मिळत राहतात. ओके, सेम वे आता विचार करा, इथं आपल्याला सेकंड रोचा थर्ड एलिमेंट काढायचा आहे, सेकंड रोचा थर्ड एलिमेंट. मग इथं जे डिटर्मिनंट बनणार आहेत, आता ऑब्झर्व करा तुम्ही, इथं मी सांगतो कशा प्रकारे बनणार आहे तो. हा जो एलिमेंट इथं तुम्ही फाइंड करणार आहात,
या डिटर्मिनंटची जी किंमत तुम्ही इथं फाइंड आउट केली ती मिळेल बघा. हा सेकंड कॉलम चालला आहे ना आपला, म्हणजे सेकंड रोचा एलिमेंट मिळेल. या डिटर्मिनंटची किंमत काढली तर सेकंड रोचा सेकंड एलिमेंट मिळेल, आणि या डिटर्मिनंटची किंमत काढली तर ते मिळणार आहे आपल्याला सेकंड रोचा थर्ड एलिमेंट. म्हणजे फक्त या डिटर्मिनंटची किंमत काढावं लागणार आहे मला. याची किंमत काही चेकआउट करा. 1 × 2 दॅट इज 2 - 0. याची किंमत आली बघा 2 - 0 दॅट इज 2. ॲडजॉईंटमधला एलिमेंट काय असेल तो 2 असेल. आता त्या ॲडजॉईंटच्या एलिमेंटला डिवाईड करा. डिटर्मिनंट काय आलं बघा -2. बाकीचे एलिमेंट इथले काही असो, आपल्याला काही अडचण नाही. इथले काय एलिमेंट आहेत ते आपल्याला फक्त इथला काढायचा आहे. आणि बाहेर कोण डिटर्मिनंट काय -2. मग -2 याला डिवाईड करा. व्हॉट वी गेट 2 डिवायडेड बाय -2 इट इज -1. म्हणजे द एलिमेंट इन द सेकंड रो, हे काय सेकंड रो अँड थर्ड कॉलम मधला एलिमेंट काय आला बघा -1. सो ऑप्शन नंबर बी इज अ आन्सर फॉर दिस MCQ. 10 नंबरचा MCQ विचारात घ्या. काय दिलं इथं, एक मॅट्रिक्स दिला आहे 2x2 मॅट्रिक्स, आणि त्याच्या ट्वाईसच्या इनव्हर्सचा डिटर्मिनंट विचारलेला आहे. सो इथे एक ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या ट्रिकला अगोदर समजून घ्या. जे स्ट्रक्चर मी तुमच्यासमोर सांगतो, कोणत्याही मॅट्रिक्सच्या इनव्हर्सचा डिटर्मिनंट काढणं म्हणजे त्याच्या डिटर्मिनंटचा रेसिप्रोकल घेणं, हे एक स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असावं. इनव्हर्सचा डिटर्मिनंट मीन्स रेसिप्रोकल ऑफ इट्स डिटर्मिनंट. आणि याच सेम वेनं याला आपण असंही लिहिता येते जनरल फॉर्ममध्ये. सो n इंटू मॅट्रिक्स दॅट इज n मल्टिपल ऑफ दॅट मॅट्रिक्स, त्याचा इनव्हर्स आणि त्याचा डिटर्मिनंट जर असेल तर याला असं लिहितात 1 डिवायडेड बाय तो डिटर्मिनंट, आणि तो जो n मल्टिपल आहे तो इथं लिहायचा आहे समोर, आणि पॉवरला त्याच्या लिहायचं आहे त्याची त्या मॅट्रिक्सची ऑर्डर. सपोज त्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे x. सो इथं लक्षात घेताय का तुम्ही, हे n मल्टिपल इथं लिहिला, आणि x काय आहे, वेअर x इज अ ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, दॅट मॅट्रिक्स आहे. या स्ट्रक्चरला इथे यूज करायचं आहे आपल्याला. तर इथं पहा काय लिहिता येईल मला, देअरफॉर ट्वाईस a त्याचा इनव्हर्स आणि त्याचा डिटर्मिनंट काय लिहिता येईल मग या रूलनुसार. इथं 2च्या जागी इथं n लिहिला आहे, इथं 2 आहे पहा. सो इट विल बी काय मिळेल पहा 1 डिवायडेड बाय जो मल्टिपल आहे 2, आणि जो मॅट्रिक्स आहे आपल्याला दिलेला तो मॅट्रिक्स याची ऑर्डर काय आहे, मॅट्रिक्स एची त्याची ऑर्डर 2 आहे म्हणून पॉवरला 2 लिहिला, इथे x होता, आणि त्याचा डिटर्मिनंट पुढे. मग आता त्याचा डिटर्मिनंट काढा. 1 डिवायडेड बाय हे 2 टू द पॉवर 2 मीन्स 4 होऊन जाईल, आणि डिटर्मिनंटची किंमत काढा. इथंच फाईंड करूया आपण. 4 × 5 20 - 10. ओके, 20 - 10 इट इज 10. याची 10 ही किंमत आलेली आहे. सो इट इज 1/40. याची किंमत आहे 1/40. सो ऑप्शन नंबर डी इज आन्सर ऑफ दिस MCQ. बनवतो MCQ मी. पुढचा MCQ पहा. 11 नंबरचा MCQ विचारात घेतला. इथे एक मॅट्रिक्स इक्वेशन दिलं आहे, आणि तिथे XYZच्या किमती विचारल्या आहेत आपल्याला. सिम्पलचा MCQ आहे. इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स मेंटेन करा. सो वी गेट 3 इक्वेशन्स हिअर, दॅट इज x - y - z = 0, and -y + z = 5, and simply z = 3. मग z = 3 एक तर किंमत आपल्याला इथं डायरेक्ट मिळालेलीच आहे, झेडची किंमत 3. आता ही किंमत या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया सेकंड इक्वेशनमध्ये. सो देअरफॉर -y + 3 = 5. सो y = काय असायला पाहिजे पहा, दॅट इज y = -2. ओके, y ची किंमत मिळाली -2, आणि x ची किंमत आता फाइंड आउट करूया. z आणि ह्या y च्या दोन किमती इक्वेशन या फर्स्ट इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर x - y आहे. -y बनेल बघा, दॅट इज y = -2, -y मीन्स +2 बनेल, -z दॅट इज -3 = 0. सिम्प्लिफाय करा, इथे हे -1 होईल, -1 इकडे गेला तर x = 1. 1 -2 and 3 ऑप्शन चेक करा. 1 -2 and 3 ऑप्शन नंबर बी इज आन्सर ऑफ दिस MCQ. 13 नंबरचा MCQ विचारात घ्या. एक मॅट्रिक्स दिलेला आहे, आणि त्या मॅट्रिक्ससाठी एक स्ट्रक्चर आहे, त्याची किंमत काढायला सांगितलेली आहे इथं आपल्याला. तर यासाठी मला एक स्ट्रक्चर सांगायचा, एक फॉर्म्युला आहे इथं जो आपण वापरणार आहोत. डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स A =
determinant of that matrix to the power n minus 1, where n is order of matrix. सो अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यानुसार ॲडजॉईंट आपल्याला हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामधलं हे काढण्यासाठी मला डिटर्मिनंटच काढावं लागेल. मग हे स्ट्रक्चर ज्याची किंमत आपल्याला विचारली आहे ते काय म्हणते पहा, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. सो इट विल बी डिटर्मिनंट ऑफ ए आणि याची किंमत या फॉर्म्युल्यानुसार काय येईल, डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n मायनस 1. एन इज ऑर्डर, या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे ऑब्झर्व करा, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए 3 minus 1 दॅट इज 2 होऊन जाईल इथे पहा, दॅट इज डिटर्मिनंट ऑफ टू द पॉवर 2 आणि हे पॉवर पुन्हा सिम्प्लिफाय केले तर डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर 3. आता मग डिटर्मिनंट काढणंच फक्त बाकी आहे आपला. याचा डिटर्मिनंट काढून घेऊया. डिटर्मिनंट ऑफ ए इज काही पहा इथलं इथं डायरेक्ट फाइंड आउट करू. हे दोन टर्म तर 0 आहेत म्हणजे फक्त 3 साठीच डिटर्मिनंटची किंमत कॅल्क्युलेट होऊन जाईल. 3 इंटू 3 मायनस 0 दॅट इज 9 मायनस 0 इट इज 27. मग ही किंमत या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. सो वी गेट आवर रिक्वायर्ड प्रोडक्ट ॲडजॉईंट ऑफ ए इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स टू द पॉवर 3. डिटर्मिनंट काय आला 27 टू द पॉवर 3. सो याला परत सिम्प्लिफाय करा. 27 is 3 cube and to the power 3. So simply 3 into 3 9, 3 to the power 9. 3 to the power 9 ऑप्शन आहे का पहा इथं, ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर बी इज आन्सर ऑफ दिस MCQ. 14 नंबरचा MCQ पाहूया. यात काय विचारले पहा, सिस्टम ऑफ इक्वेशन्स x प्लस वाय इक्वल टू 2 अँड 2x प्लस 2y इक्वल टू 3 हॅज अच्छा दोन लिनियर इक्वेशनची सिस्टीम दिलेली आहे आणि त्या सिस्टीमसाठी सोल्युशनबद्दल विचारले गेले. हॅज नो सोल्युशन, ओनली वन सोल्युशन, मेनी फायनाईट सोल्युशन अँड इन्फानाईट सोल्युशन. आता हा जो MCQ आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्ही 9th 10th लेवलच्या बेसलाही आला तर तुम्ही करू शकला असता. त्याला 9th किंवा 10th लेवलला आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टरवर एक कंडिशन होती पहा. मी ती कंडिशन सांगतो आणि त्याच्यावर आधारित आपण याचं उत्तर सांगू शकू. ते समजून घ्या आणि दुसऱ्याही काही मेथडनं मी तुम्हाला याचा आन्सर सांगतो पहा. समोर लक्ष द्या. ती कंडिशन काय, जर दोन इक्वेशन असे असतील, लिनियर इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहितो मी तुमच्यासमोर, b1y इक्वल टू c1 अँड दुसरं घेतो a2x प्लस b2y इक्वल टू c2. आणि या इक्वेशनसाठी, या सिस्टीमसाठी, इफ दिस हॅपन, इफ a1 बाय a2 इक्वल्स टू b1 बाय b2 इज नॉट इक्वल्स टू c1 बाय c2, याची कंडिशन आहे बघा. तुम्ही चेक करू शकता 10th लेवलच्या बुकमध्ये. जर असं घडत असेल देन दी सिस्टीम ऑफ इक्वेशन हॅज नो सोल्युशन, असे कंडिशन आहे बघा. यू कॅन चेक दॅट. मग आता इथं तसं होते का चेक करा बरं. मी डायरेक्ट तीच कंडिशन लिहित आहे इथं तुमच्यासमोर, जे की इथं घडणार आहे. सो देअरफॉर आपल्याला दिलेल्या इक्वेशनसाठी पहा बरं, x प्लस वाय इक्वल टू 2 अँड देअरफॉर फॉर दिस इक्वेशन्स अँड 2x प्लस 2y इक्वल टू 3, या इक्वेशनसाठी चेक करा बरं. a1 आणि हे a2 आहे, कोएफिशियंट्स याला कम्पेअर केलं तर. सो a1 बाय a2 काय आला इथं, इट इज 1/2. b1 बाय b2 चेक करा, इथं 1 आहे, इथं 2 आहे, सो 1/2 आलं आहे. अँड c1 बाय c2 चेक करा, इट इज 2/3 आलं आहे. चेक करा हे. म्हणून ही कंडिशन इथं ट्रू होते. कोणती कंडिशन पहा वरची, ही कंडिशन इथं बनत आहे. म्हणून द सिस्टीम हॅज नो सोल्युशन. करेक्ट. सो म्हणजे याचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर ए. आता हे झालं तुमचं बेसिक रिलेशनवर. सर हे मॅट्रिक्सवर आधारित आहे, तुम्ही तर वेगळं सांगताय असं तुम्हाला म्हणायचं असेल तर मी दुसऱ्याही मॅट्रिक्सच्या रिलेशनचा वापर करूनही सांगू शकतो. याला पहा, याला बा असं सोडूया आपण, ऑरमध्ये मी लिहितो आहे परत. आता मॅट्रिक्सचा विचार केला तर आपण काय करणार आहोत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व करण्याच्या मेथड आपल्याला माहीत आहेत मॅट्रिक्स चॅप्टरमध्ये. एक तर इन्व्हर्शन मेथड आहे आणि एक तर रिडक्शन मेथड आहे. आता मी इन्व्हर्शन मेथडचा विचार केला तर आपल्याला काय माहिती आहे तिथे, इन्व्हर्शन मेथडसाठी आपल्याला इन्व्हर्स काढावा लागतो अगोदर. तो जो कोएफिशियंट मॅट्रिक्स असतो ना त्याचा इन्व्हर्स काढावा लागतो अगोदर. मग इन्व्हर्स इथं निघतो का चेक करा. आता इन्व्हर्स काढण्यासाठी अगोदर तो मॅट्रिक्स ए मीन्स कोएफिशियंट मॅट्रिक्स जो बनणार आहे, इथं जो बनणार आहे कोएफिशियंट मॅट्रिक्स काय बनतो या दिलेल्या इक्वेशनसाठी,
दिलेल्या दोन इक्वेशनसाठी काय बनतो पहा बरं, 1 1 2 2 हा बनतो, बरोबर आहे का. कोएफिशियंट मॅट्रिक्स म्हणतो आपण पहा, हे 1 1 आणि इथले 2 2 घेतले तर ठीक. मग हा कोएफिशियंट मॅट्रिक्स झाला. मग हा जर याचा जर इन्व्हर्स काढता येत असेल तर मी इन्व्हर्शन मेथड वापरू शकणार आहे. मग इन्व्हर्स काढता येत असते कधी, जर तो इन्व्हर्टिबल असेल तर. इन्व्हर्टिबल कधी बनतो, जर त्याचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तर तो इन्व्हर्टिबल झाला, मीन्स त्याचा इन्व्हर्स आपण फाइंड आउट करू शकतो, म्हणजे इन्व्हर्शन मेथड मी वापरू शकतो. सो इन्व्हर्शन मेथड वापरू शकतो याचा अर्थ मला सोल्युशन मिळणार आहे. म्हणजे इन्व्हर्स काढण्यासाठी मला अगोदर ते चेक करावं लागते का हा मॅट्रिक्स ए याचा डिटर्मिनंट 0 येते का नॉन 0 येतो. सो लेट चेक दॅट. डिटर्मिनंट काढा, काय येणार आहे, 2 - 2 0 यायला आहे. सो देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉन इन्व्हर्टिबल. तो काय मिळाला, इन्व्हर्टिबल नाही आहे. देअरफॉर ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. ओके, ए इन्व्हर्सच एक्झिस्ट होत नाही आहे, याचा अर्थ त्याचं सोल्युशन काढता येणार नाही. देअरफॉर द गिवन सिस्टीम हॅज नो सोल्युशन, असंही सांगता येईल आपल्याला. हा मॅट्रिक्सचा विचार करून झाला. परत आपण दुसऱ्याही पद्धतीने एक विचार करू शकतो या MCQचा. ते असं पहा, मी आणखीन एक मेथड सांगतो पहा. और हे काय बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत, मीन्स बोथ दीज इक्वेशन्स रिप्रेझेंट 2 लाईन्स. हे जे इक्वेशन्स आहेत, x + y = 2 अँड 2x + 2y = 3. आता हे दोन्ही इक्वेशन 2 लाईन रिप्रेझेंट करतात. मग आता ह्या 2 लाईन्स जर यांचे आपण ग्राफ काढले तर आपल्याला कळेल की त्यांचं सोल्युशन इन्फायनाईट मेनी सोल्युशन येते का, नो सोल्युशन येते का, ओन्ली वन सोल्युशन येते. तेही कंडिशन आहेत बघा. जर 2 लाईनचे ग्राफ एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील ते दोन्ही लाईन, तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा सोल्युशन असतो. सो त्या केसमध्ये आपण ओन्ली वन सोल्युशन म्हणणार. त्या दोन्ही लाईन्सचे ग्राफ काढल्यावर ते दोन्ही लाईन कोइन्साइडिंग लाईन मीन्स जुळणाऱ्या लाईन आल्या, ओव्हरलॅपिंग लाईन आल्या तर त्याची इन्फायनाइटली मेनी सोल्युशन म्हणणार आपण. आणि जर दोन्ही लाईन पॅरल आल्या तर त्यांचं इंटरसेक्शनच नाही घडत, म्हणजे दे हॅव नो सोल्युशन म्हणणार. तर तसा विचार केला तर लक्षात येईल बघा तुम्हाला. सो या इक्वेशनला मी असं लिहितो पहा, परत हे तसंच लिहिलं, बट या इक्वेशनला खाली इथला 2 कॉमन काढला मी आणि इकडे पाठवून दिला, दॅट इज x + y = 3/2 असं लिहिलं. आता हे ते 2 इक्वेशन्स आहेत आणि तुम्हाला माहीत असायला पाहिजे पॅरल लाईनची इक्वेशन कशी असतात. मी जनरलमध्ये इथं लिहितो बघा, a1x + b1y = c1 आणि a1x + b1y = c2. चेंज काय इथं पहा, म्हणजे पहिल्या इक्वेशनचे कोएफिशियंट्स दुसऱ्या इक्वेशनचे कोएफिशियंट सारखे आहेत x आणि yचे, त्यावेळेस त्या दोन्ही लाईन या केसमध्ये काय असतात, आर पॅरलल लाईन्स. म्हणून हे पॅरल लाईन झाल्या. देअरफॉर इथे तेच करते बघा, एक्सचा कोएफिशियंट सारखा आहे, इथं वायचा आणि वायचा कोएफिशियंट सारखा आहे, म्हणून हे दोन लाईन काय असतील, देअरफॉर दीज आर पॅरलल लाईन्स. देअरफॉर दे हॅव नो सोल्युशन. हे अशा पद्धतीनं आपल्याला याचा आन्सर सांगता येईल. मी मुद्दाम तुमच्यासमोर 2 अशा एक्सप्लेनेशन दिलेत वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्हाला कोण्या बेसनं हे गणित सॉल्व करता यावं या उद्देशानं. 15 नंबरचा MCQ विचारात घ्या. इफ ए अँड एक मॅट्रिक्स दिला ए नावाचा अँड 10b हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि सांगितलं काय, बी इज अ इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए देन अल्फा इज डॅश. आणि हा जो अल्फा आहे ना तो ह्या एका मॅट्रिक्समध्ये अननोन दिलेला आहे, तर त्याची किंमत काढायला सांगितलेली आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट काय दिली बघा, बी हा इन्व्हर्स सांगितला गेला मॅट्रिक्स एचा. सो आन्सरकडे लक्ष द्या, काय होईल पाहते, बी इज इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए, दॅट इज बी इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स लिहिलं. आणि आपल्याला एक माहीत आहे रिलेशन बघा, कोणताही मॅट्रिक्स आणि त्याचा इन्व्हर्स यांचा गुणाकार काय येत असतो, आय येत असतो. सो ए इन्व्हर्स इक्वल्स टू काय, बी आहे, सो ए बी इक्वल्स टू काय येणार आहे, आय येणार आहे. सो आता मी काय करतो या इक्वेशनला 10 मल्टिप्लाय करा या इक्वेशनला बोथ साईड. सो ए इंटू या बीला मल्टिप्लायमध्ये घेतो 10b आणि इकडे पण 10 मल्टिप्लाय करा 10i असं लिहिलं जाईल याला. आता या 10bची किंमत आपल्याला दिली बघा त्यांनी मॅट्रिक्सच्या स्वरूपात आणि ए पण मॅट्रिक्स दिलेला आहे. सो याला रिराईट करूया इथं 1 - 1 1 2 1 - 3 1 1 1. ओके, आणि इकडे इंटूमध्ये कोण दिलं आहे बघा मॅट्रिक्स 10b आहे,
10 बीची किंमत दिली आहे का 4 2 2 -5 0 अल्फा अँड 1 -2 3 आणि पलीकडे दिला 10 आय मीन्स काय आयडेंटिटी मॅट्रिक्सला 10 मल्टिप्लाय करा 10 0 0 0 10 0 अँड 0 0 10 लक्षात आलं असेल तुमच्या हे. आता इथं सिम्प्लिफाय करूया. आपल्याला काढायचं कोण आहे लक्षात घ्या, अल्फाची किंमत काढायची. मग मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय मी फर्स्ट रोला थर्ड कॉलमसोबतच मल्टिप्लायमध्ये घेतो फक्त. ओके, म्हणजे आपल्याला अल्फा काढण्याशी मतलब आहे, बाकीच्या पूर्ण मल्टिप्लिकेशन करत बसायची आवश्यकता नाही आहे. चला 1 इंटू 2 दॅट इज 2 -1 इंटू अल्फा मायनस अल्फा आणि 1 इंटू 3 दॅट इज +3 इक्वल टू फर्स्ट रो थर्ड कॉलम. मग इथला कोणता एलिमेंट येईल, फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे हा येईल 0 इक्वलिटीमध्ये, इक्वल टू पलीकडे आला 0. मग याला सिम्प्लिफाय करा. जर इथे काय हे मायनस अल्फा इकडे पाठवूया, सो इकडे येऊन तो प्लस अल्फा होईल आणि इकडे राहील 2 + 3 दॅट इज 5. तर अल्फाची किंमत काय मिळाली आपल्याला इथे 5. सो ऑप्शन नंबर डी इज आन्सर ऑफ दिस MCQ. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो इथं पूर्ण MCQ संपलेले आहेत. आता आपण पुढे शॉर्ट आन्सर क्वेश्चन जे 1 मार्काला दिलेले आहेत त्यांची सुरुवात करूया. त्यामधील पहिला प्रश्न विचारात घ्या. लक्षात घ्या, एक मॅट्रिक्स दिलेला आहे 3x3 मॅट्रिक्स आणि फाइंड करायला सांगले एका एक्सप्रेशनची व्हॅल्यू फाइंड करायला सांगलेली आहे. त्या एक्सप्रेशनकडे जरा लक्ष दिलं तर हे नोटेशन अगोदर समजून घ्या. स्मॉल a 3 1 आणि कॅपिटल A 3 1 किंवा स्मॉल ए आणि कॅपिटल ए हे नोटेशन कशा संबंधीचे आहेत ते अगोदर सांगतो. इथं जे या एक्सप्रेशनमध्ये जे नोटेशन्स आहेत, स्मॉल A 3 1 किंवा स्मॉल एमध्ये 3 2 अँड A 3 3 हे जे आहेत ना, हे एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. ओके, ए मॅट्रिक्स कॅपिटल असेल तर स्मॉल एनं डिनोट करतात त्याचे एलिमेंट्स. बट हे कुठले आहेत ते पण इन अ थर्ड रो तिसऱ्या रोमधले एलिमेंट्स आहेत हे. ओके, अँड हा जो कॅपिटल ए 3 1 3 2 आणि हा जो आहे तो कोफॅक्टर एलिमेंट आहे. कोफॅक्टर एलिमेंट, ठीक आहे. सो एलिमेंट्स इन थर्ड रो. मग आता हे जे इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे पहा, हे A 3 1 A 3 1 हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे काय बनेल. हे जर तुम्ही डिटर्मिनंट 11th स्टँडर्डला जे तुम्हाला आहे डिटर्मिनंट ते जर क्लिअर तुम्हाला माहीत असेल, त्यानुसार हे जे स्ट्रक्चर दिलं आहे ना हे काय होते पहा. तुम्हाला जर डिटर्मिनंटची किंमत काढायची मेथड माहीत असेल तर दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट बाय एक्सपांडिंग व्हॉट थर्ड रो करे असते. म्हणजे हे काय आहे मी क्लिअर लिहिलं इथं, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट आहे. मग या मॅट्रिक्ससाठी आपल्याला हे जे शोधायला सांगितलं ना आहे तेच म्हणजे या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट शोधायला सांगितलं आहे. त्यांनी इनडायरेक्टली असं विचारलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. जर असं दिलं असतं त्यानं सरळ आपल्याला तर पटकन कळालं असतं या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचं आहे म्हणून. पण त्यांनी तसं न देता त्याचं एक स्ट्रक्चर दिलं आहे डिटर्मिनंटच्या किमती काढण्याचं, ते विचारून आपल्याला थोडंसं कन्फ्यूज केलं आहे. पण हे काढणं म्हणजे मुळात आपल्याला डिटर्मिनंटच फाइंड आउट करायचा या दिलेल्या मॅट्रिक्सचा. देअरफॉर द डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स इज काय मिळेल पहा 1 2 3. हे मॅट्रिक्स लिहूया आणि याची आता डिटर्मिनंटची किंमत काढा. सो इट इज 1 इंटू 7 - 20 -2 इंटू 7 - 10. डिटर्मिनंटची किंमत काढतोय आपण 3/3 प्लस 3 इंटू 4 - 2 इट इज -13 -3 and -2 that is +6 and 2 into 3 that is +6. 12 - 13 it is -1. म्हणजे या
याची किंमत आपल्याला विचारलेली होती, त्याची किंमत आलेली आहे -1. पुढचा प्रॉब्लेम पाहूया. क्वेश्चन नंबर 2 पाहता यातला. फॉर ॲन इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स ए, हा इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे आणि त्याचा एक प्रोडक्ट दिलेला आहे मॅट्रिक्स ए आणि त्याच्या ॲडजॉईंटचा प्रोडक्ट दिलेला आहे त्यांनी. तर आपल्याला त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची किंमत काढायला सांगितलेली आहे. जे गिवन पार्ट दिले लक्षात घ्या. काय दिले आपल्याला गिवन? ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए इज 10 0 0 10 हे दिलेलं आहे आणि आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायला सांगितलं. दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. सो हे जे इक्वेशन दिलं आहे किंवा एक्सप्रेशन दिलं आहे आपल्याला ए आणि प्रोडक्ट ऑफ ए अँड ॲडजॉईंट ऑफ ए, त्याचा डिटर्मिनंट घ्या. ॲडजॉईंट ऑफ ए डिटर्मिनंट काय घेतो? कारण आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे म्हणून. द डिटर्मिनंट ऑफ दिस प्रोडक्ट म्हणजे याचा डिटर्मिनंट या मॅट्रिक्सचा, दॅट इज 10 0 0 10. आणि या डिटर्मिनंटची किंमत फाइंड आउट करा. 10 इंटू 10 100 - 0 दॅट इज 100. हा झाला तो डिटर्मिनंट या प्रोडक्टचा. मग आता इथं डिटर्मिनंटचा रूल थोडंसं अप्लाय केला तर आपल्याला एक साधीशी गोष्ट माहीत आहे. हे असं मी स्प्लिट करू शकतो या डिटर्मिनंटला. ॲडजॉईंट ऑफ ए असं लिहू शकतो, याला 100 इथं लिहिलं आहे मी. परत ॲडजॉईंट ऑफ एच, इथे एक बेसिक रिलेशन आहे जे मी तुमच्यासमोर इथं बाजूला लिहून दाखवतो अगोदर. ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स एनी मॅट्रिक्स इज इक्वल्स टू द, म्हणजे एकदा लिहिलं होतं आपण त्याला, ॲडजॉईंट ऑफ एनी मॅट्रिक्स आणि त्याचा डिटर्मिनंट जर आपल्याला काढायचा असेल तो इक्वल असतो त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटच्या n-1 पॉवरला, वेअर n इज ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. सो या ठिकाणी मी काय रिप्लेस करणार आहे आता? मग हे डिटर्मिनंट ऑफ तसंच ए राहिला आणि हे ॲडजॉईंटचा डिटर्मिनंट मीन्स या फॉर्म्युलानुसार मी इथं काय लिहू शकतो? दॅट इज ए टू द पॉवर n-1 इक्वल्स टू 100. मग आता ऑब्झर्व करा, ए टू द पॉवर n मीन्स n मी आता सांगला आहे ऑर्डर आहे. दिलेल्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय? 2 आहे. सो कंटिन्यू करूया याला परत. 2 - 1 दॅट इज 1 येणार आहे. मीन्स सिम्पली डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए आणि हे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए इंटू डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स दॅट इज त्याचा स्क्वेअर यायला. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए इज काय बनणार आहे बघा? डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए इज त्याचा स्क्वेअर 100 आहे. सो डिटर्मिनंट इज ±10. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. पुढचा प्रॉब्लेम नंबर 3 पाहूया. काय दिलं इथं पहा? इफ द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स, एक मॅट्रिक्स दिला, या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही, डज नॉट एक्झिस्ट, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा. इथे एक अल्फा अननोन दिला आहे, त्याची किंमत काढायची आपल्याला. इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही म्हणजे काय असतो? इट इज नॉट इन्व्हर्टिबल. ओके, नॉन इन्व्हर्टिबल मीन्स काय? त्याचा डिटर्मिनंट काय असतो? सिन्स द इन्व्हर्स ऑफ गिवन मॅट्रिक्स does not exist, therefore त्याचा डिटर्मिनंट काय असायला पाहिजे? इक्वल टू 0 असायला पाहिजे. मग याचा डिटर्मिनंट घ्या. याचा डिटर्मिनंट फाइंड करा. अल्फा 14 - 1 2 3 1 6 2 3 इक्वल टू 0. चला डिटर्मिनंटची किंमत काढूया. इक्वल टू 0 तर घ्यावंच लागणार आहे आपल्याला इथे. दॅट इज 3 इंटू 3 9 - 2 7 अल्फा -14 इंटू 6 - 6 0 14 इंटू 0 येणार आहे इथं. -1 इंटू 4 - 18 4 - 18 इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करूया इथं आता. 7 अल्फा तसाच, हे 0 आणि 4 - 18 -14 इंटू -1 +14 झाला इक्वल टू 0. देअरफॉर दॅट 7 अल्फा इक्वल्स टू -14 आणि आफ्टर कॅन्सलिंग अल्फा इक्वल्स टू -2. त्यातील पुढचा क्वेश्चन नंबर 4 पाहूया. इथं आपल्याला 2 2x2 मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि त्या मॅट्रिक्ससाठी एक स्ट्रक्चर त्याची किंमत फाइंड करायला सांगितलेली आहे. बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स आणि होल इन्व्हर्स याची किंमत फाइंड करायला सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी एक बेसिक रिलेशन आहे पहा. तुमच्यासमोर मी अगोदर ते स्पष्टीकरण देतो.
तुम्हाला हे माहीत असावं, एक इन्व्हर्स मॅट्रिक्सच्या इन्व्हर्सची एक प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी पहा. जर दोन मॅट्रिक्सच्या गुणाकाराचा इन्व्हर्स एकदाच घेतला, ए इंटू बी होल इन्व्हर्स इक्वल्स टू बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स असं लिहिलं जाते. ही एक प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीनुसार मी आता जे आपल्याला दिलं आहे त्याच्याबद्दल काय लिहू शकतो पहा. आपल्याला विचारले बघा, बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स होल इन्व्हर्स. मग आता बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स काय आहे इथं लिहिले बघा, ए बी होल इन्व्हर्स, आणि त्याला बाहेरून परत इन्व्हर्स आहे म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट करून त्याला परत इन्व्हर्स घेऊया. पुन्हा एक प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी कोणती आहे पहा, परत मी यूज करतोय, इथं लिहितो ते अगोदर प्रॉपर्टी. ए इन्व्हर्स एका मॅट्रिक्सच्या इन्व्हर्सचा जर आपण परत इन्व्हर्स घेतला तर तो मॅट्रिक्स परत येत असतो. सो त्या अँगलनुसार या ठिकाणी जर विचार केला आपण तर मी असं लिहू शकतो याला, बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स होल इन्व्हर्स इक्वल्स टू, आता इथं हे इन्व्हर्स आणि इन्व्हर्स या रूलनुसार कॅन्सल झाले तर इथं राहील फक्त ए बी. म्हणजे याची जी किंमत आपल्याला काढायची आहे ते म्हणजे या दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट असणार आहे. चला मग फक्त प्रोडक्ट काढून घेणं बाकी राहील आपल्याला. 2 2 -3 2 अँड 0 -1 1 0. चला प्रोडक्ट घ्या, रो वर्सेस कॉलम. 2 × 0 + 2 that is 2, -2 + 0 that is -2, that is 0 + 2 that is again 2, +3 + 0 that is 3 is the required answer for this problem. क्वेश्चन नंबर 5 पाहूया. यामध्ये आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्याचा इन्व्हर्स फाइंड करायला सांगितलेला आहे. इन्व्हर्स काढायचा जो फॉर्म्युला इन्व्हर्शन ॲडजॉईंट मेथडचा तो आपण इथं वापरूया. 1/det ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ दॅट मॅट्रिक्स. ॲडजॉईंट आपल्याला फास्ट करता येईल. 2/2 मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट काढण्याची प्रोसेस तुम्हाला माहीत आहे. मग हे फॉर्म्युला वापरण्यासाठी मला अगोदर डिटर्मिनंट काढून घ्यावं लागेल त्या मॅट्रिक्सचा आणि ॲडजॉईंट पण काढून घ्यावं लागेल. डिटर्मिनंट काढून घ्या इथं, इथल्या इथंच कवर करतो मी त्याला, लक्षात घ्या. दॅट इज कॉस थिटा मायनस साईन थिटा मायनस साईन थिटा मायनस कॉस थिटा. हा डिटर्मिनंट काढण्यासाठी लिहिलं आहे आपण. सो डिटर्मिनंट काढून घ्या. मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनस आणि ह्या दोघांचा गुणाकार साईन स्क्वेअर थिटा, मायनस कॉमन काढला याच्यातून तो हे बनेल आयडेंटिटी साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर दॅट इज 1. सो इट इज -1 डिटर्मिनंट आला. आणि आपण काढूया याचं ॲडजॉईंट. आता ॲडजॉईंट ऑफ दॅट मॅट्रिक्स. ॲडजॉईंट करण्याची मेथड माहीत आहे तुम्हाला. हे दोन जे आहे टर्म्स हे इंटरचेंज होतात जागेवरून आणि या दोन टर्म्सचा साईन चेंज होत असते. हे मायनस कॉस इथं जाईल, मायनस कॉस थिटा, आणि हा कॉस इथं येईल कॉस थिटा, आणि ह्या बाकीच्या दोन टर्मचं साईन चेंज होऊन जाते. जस्ट हे इथं दोन्ही निगेटिव्ह होते तर दोन्ही पॉझिटिव्ह लिहिले गेले. हे झालं त्याचं ॲडजॉईंट. मग इथं ठेवा फॉर्म्युल्यामध्ये देअरफॉर ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1/डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट. हा जो फॉर्म्युला आहे इथं ठेवला तर 1/-1 इंटू हा जो ॲडजॉईंट आपण काढला आहे मायनस कॉस इंटू हा साईन आणि साईन इंटू हा कॉस. आता हे 1/-1 इट इज सिम्पली -1 -1 मल्टिप्लाय करा कंसाच्यामध्ये. सो फायनली द ए इन्व्हर्स इज मायनसनं मल्टिप्लाय केल्यावर हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाईल कॉस थिटा, आणि हा मायनस साईन थिटा, इथंही मायनस साईन थिटा आणि या ठिकाणी सुद्धा मायनस कॉस थिटा. अशा पद्धतीने याचा इन्व्हर्स फाइंड आउट झाला. इथं 6 नंबरचा प्रॉब्लेम पाहूया. इफ ए इज अ मॅट्रिक्स देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स ऑफ इट्स डिटर्मिनंट. बरं ठीक आहे, सोपा आहे प्रश्न. डिटर्मिनंटचा इन्व्हर्स काढायला सांगितला आहे. डिटर्मिनंटचा इन्व्हर्स. सो याला मी डिटर्मिनंट मीन्स ॲक्च्युली काय असं लक्षात घ्या. हे नीट लक्षात द्या बरं. हे ए इन्व्हर्स नाही आहे, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स नाही आहे. हा इन्व्हर्स ऑफ डिटर्मिनंट आहे. आणि डिटर्मिनंट ही किंमत असते, व्हॅल्यू असते. इट इज ॲक्च्युली अ व्हॅल्यू. आणि एखाद्या किमतीला घातांकाचा नियम तुम्हाला माहीत आहे. मी लिहितो बघा, ए टू द पॉवर -m असेल तर आपण त्याला काय लिहितो, ए टू द पॉवर m लिहितो बघा, कारण की ही किंमत आहे. ओके, मग या किमतीला जर निगेटिव्ह पॉवर असेल तर असं लिहिता येतं. मग ही पण किंमत आहे. डिटर्मिनंट एक व्हॅल्यू असते. सो मग यालाही काय लिहू शकतो मी या स्ट्रक्चरनुसार विचार केला तर 1/, त्याचा पॉवर निगेटिव्ह आहे, -1 आहे तर तो खाली आल्यावर पॉझिटिव्ह मीन्स सिम्पली डिटर्मिनंट होईल. ओके,
सो त्यानुसार विचार केला तर मला फक्त काढायचं काय 1 डिवायडेड बाय डिटर्मिनंट काढायचं या मॅट्रिक्सचा. मग या डिटर्मिनंटला इथं लिहा ABCD आणि याच्या डिटर्मिनंटची किंमत काढलं तर आपलं फायनल आन्सर इथंच बनून जात आहे. सो A into D minus B into C. This completes the solution of this problem. पुढचा 7 नंबरचा प्रॉब्लेम पहा. दिले का इथं एक मॅट्रिक्स दिलेला आहे. गिवनमध्ये एक मॅट्रिक्स दिला आहे, तो लिहून घेऊया सुरुवातीला. आणि आणखीन काय दिलं आहे की त्या मॅट्रिक्सचा बी या मॅट्रिक्ससोबत गुणाकार जर मी घेतला तो आय येतो म्हणून सांगितलं आहे. तर आपल्याला तो मॅट्रिक्स बी फाईंड करायला सांगितलेला आहे. बी इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. तुम्हाला एक माहीत असेल बेसिक स्ट्रक्चर, कोणताही मॅट्रिक्स आणि त्याचा इनवर्स याचा गुणाकार काय येत असतो आय. म्हणून इथं ए आणि बी या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार आय येतो. याचा अर्थ हा बी काय असला पाहिजे, मॅट्रिक्स एचा इनवर्स असला पाहिजे. मला बी फाईंड करायचा म्हणजे थोडक्यात काय फाईंड करायचं आहे, मॅट्रिक्स एचा इनवर्स फाईंड करायचा आहे. आता इनवर्स फाईंड करण्याची मेथड ॲडजॉईंट मेथड, 1 बाय डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स इंटू ॲडजॉईंट. म्हणून अगोदर डिटर्मिनंट फाईंड करून घेऊया. 3 1 5 2 दॅट इज 6 - 5 इज 1 डिटर्मिनंट मिळाला. आणि ॲडजॉईंट काढून घ्या. आता ॲडजॉईंट काढण्याचं स्ट्रक्चर मी थोड्या खाली बोललो. हे दोन नंबर इथले असतात ना इंटरचेंज करायचे, दॅट इज 2 3 आणि ह्या दोघांना साईन चेंज करून घ्यायचं. -1 -5 हा झाला ॲडजॉईंट. देअरफॉर ए इनवर्स इक्वल्स टू हे स्ट्रक्चर वापरा. याच्यात ठेवा त्या किमती आता जे आपण फाइंड आउट केल्या. 1 बाय डिटर्मिनंट काय आला बघा 1 इंटू ॲडजॉईंट काय आला 2 -1 -5 3. इन दिस वे इनवर्स काय मिळालं आपल्याला 1 बाय 1 सिम्पली 1च होणार आहे. सो ए इनवर्स इक्वल्स टू 2 -1 -5 3. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. क्वेश्चन नंबर 8 पाहूया. इफ ए अल्फा is a 2 by 2 matrix, then prove that a square alpha equals to a of 2 alpha. थोडंसं कन्फ्यूज वाटेल तुम्हाला, हे अल्फा काय लिहिलं आहे सर, मॅट्रिक्स असा थोडीच लिहिला जातो, जनरली कॅपिटल लेटरमध्ये वापरतात. हे पुढे अल्फा काय, अल्फा मीन्स ए इज अ मॅट्रिक्स हॅविंग अ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज विथ अँगल अल्फा. सो तो अँगल इथं अल्फा लिहिला जात असतो. त्याचा अर्थ तसा होतो, असा काही वेगळा असा अर्थ नाही आहे याचा. मग इथंही तसं लक्षात घ्या, हा ए जो मॅट्रिक्स आहे तो जो बनणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसोबत, तिथं अँगल काय आला पाहिजे 2 अल्फा आला पाहिजे. म्हणजे ह्या अल्फाच्या जागी काय असलं पाहिजे, तो 2 अल्फा असला पाहिजे. हे असं स्ट्रक्चर आहे. आणि हा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर मागे काही व्हिडिओला तुम्ही रिवाइंड करून पाहिलं तर MCQ नंबर जो 8 होता तो सुद्धा सेम असाच प्रश्न आहे. तुम्ही त्यालाच पाहिलं तर याचा आन्सर तुम्हाला समजून जाईल. तरी आपण याचा आन्सर इथं पाहूया. आपल्याला प्रूफ करायला सांगितलं की त्याचा स्क्वेअर घ्या, ह्या मॅट्रिक्सचा स्क्वेअर घ्या. ए स्क्वेअर अल्फा मीन्स काय, मॅट्रिक्सचा गुणाकार करावा लागेल 2 वेळेस. कॉस अल्फा साईन अल्फा मायनस साईन अल्फा आणि कॉस अल्फा मल्टिप्लाय करूयात. त्याच्यासोबतच कॉस अल्फा साईन अल्फा मायनस साईन अल्फा कॉस अल्फा मल्टिप्लाय करा. कॉस इंटू रो वर्सेस कॉलम, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर अल्फा आणि मायनस साईन स्क्वेअर अल्फा. परत याचा या कॉलमसोबत मल्टिप्लाय करा. इथं येईल बघा साईन अल्फा इंटू कॉस अल्फा, या दोघांचा गुणाकार, आणि साईन इंटू कॉस अगेन प्लसमध्ये साईन अल्फा इंटू कॉस अल्फा. परत सेकंड रोनं या दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय करा. मायनस साईन इंटू कॉस, that is minus sin alpha into cos alpha, and cos into minus sin again minus sin alpha into cos alpha. आता हे मायनस साइन स्क्वेअर अल्फा आणि कॉस इंटू कॉस हा कॉस स्क्वेअर अल्फा समोर लिहिला आहे मी. हे झालं ते मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. थोडंसं विचार केला तर इथं डबल अँगल फॉर्म्युले आहेत वापरणार आपण. ते कोणते आहेत पहा. कॉस ऑफ 2 अल्फा, अल्फाच्या स्वरूपात लिहितो मी, इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा. डबल अँगल फॉर्म्युले तुम्ही चेक करू शकता, ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक फॉर्म्युले आहेत. आणि साईनचा एक डबल अँगल फॉर्म्युला साइन 2 अल्फा इक्वल्स टू दॅट इज 2 साइन अल्फा इंटू कॉस अल्फा. हे दोन स्ट्रक्चर मला इथं वापरायचे आहेत तुमच्यासमोर.
सो हे स्ट्रक्चर जे आहे हे काय बनते पहा, हे साईन अल्फा कॉस अल्फा प्लस साईन अल्फा कॉस अल्फा हे काय बनणार आहे, 2 टाइम्स साईन अल्फा कॉस अल्फा बनणार आहे. ओके, आणि मग त्या ठिकाणी आपण काय लिहू शकू, 2 टाइम्स साईन अल्फा कॉस अल्फाच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, साईन 2 अल्फा लिहू शकतो. ओके, अँड हे कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साईन स्क्वेअर अल्फा या ठिकाणी काय लिहू शकतो, कॉस 2 अल्फा लिहू शकतो. इथे तेच आहे बघा, कॉस स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी सुद्धा कॉस 2 अल्फा लिहिला. आणि ही जी स्टेप आहे मायनस साईन अल्फा इंटू कॉस अल्फा मायनस साईन अल्फा इंटू कॉस अल्फा मीन्स मायनस 2 टाइम्स साईन अल्फा कॉस अल्फा बनेल. ते मायनस 2 टाइम्स म्हटल्यावर काय बनेल, ते तो मायनस समोर आणि 2 टाइम्स साईन अल्फा कॉस अल्फाला काय लिहू शकतो आपण, साईन 2 अल्फा. तर हे स्ट्रक्चर अशा प्रकारे पूर्ण झालं. तुम्ही इथं लक्षात घेतलात तर हे जे मॅट्रिक्स इथं बनवला आहे आपण, म्हणजे या दिलेल्या मॅट्रिक्सचा गुणाकार करून म्हणजे स्क्वेअर घेऊन हा मॅट्रिक्स आणि आपला दिलेला गिवन मॅट्रिक्स, हा या दोघात जर तुम्ही विचार केला तर फरक फक्त अँगलचा आहे. इथं अल्फा होता पहा, प्रत्येक ठिकाणी अल्फा होता, तर या ठिकाणी काय आले ऑब्झर्व करता तुम्ही, तर या ठिकाणी बघा 2 अल्फा 2 अल्फा 2 अल्फा 2 अल्फा. मग या मॅट्रिक्सला जर आपण कॉस मॅट्रिक्स ए ऑफ अल्फा असं म्हणू शकत असो, तर या मॅट्रिक्सला आपल्याला काय म्हणता येईल, मॅट्रिक्स ए ऑफ 2 अल्फाचं जर आलं ना, म्हणून तिथं कंसात काय लागेल 2 अल्फा. बाकी सगळं सेम आहे स्ट्रक्चर बघा, कॉस आहे साईन आहे मायनस साईन आहे कॉस आहे, कॉस आहे साईन आहे मायनस साईन आहे कॉस आहे. फक्त अँगलमध्ये फरक पडला, तोच अँगल इथं कंसामध्ये मेन्शन करावा लागत असतो. म्हणून इथं 2 अल्फा असल्याकडून मला मॅट्रिक्स ए ऑफ 2 अल्फा असं लिहावं लागलं. मग हे सिद्ध झालं. काय सिद्ध झालं बघा, आपण स्क्वेअर काढला त्या मॅट्रिक्सचा, तर काय सिद्ध झालं, ते इक्वल्स टू ट्वाईस अल्फा इज प्रूव्ड. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथं संपतो. मॅट्रिक्सचा गुणाकार करताना एक लक्षात घ्यावी लागते गोष्ट, ती म्हणजे की ज्या दोन मॅट्रिक्सचा आपण गुणाकार करत आहोत त्यातील पहिला मॅट्रिक्सचा कॉलम नंबर आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा रो नंबर सारखा असावा. मग दिलेल्या दोन्ही मॅट्रिक्समध्ये ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं दिसून येतात की पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर जो 2 आहे आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा रो नंबर तो पण 2 आहे. ते दोन्ही सारखे असल्याकारणानं या दोन मॅट्रिक्सच्या गुणाकारापासून जो मॅट्रिक्स तयार होणार आहे त्याची ऑर्डर 3/3 असेल. क्वेश्चन नंबर 10 पाहूया. इथं दिले बघा, मॅट्रिक्स ए प्लस आयडेंटिटी इज इक्वल्स टू एक मॅट्रिक्स दिलेला आहे 2/2, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए प्लस आय ए मायनस आय असं दिलेलं आहे. इझी प्रॉब्लेम आहे पहा. थोडंसं विचार केला तर आपल्याला गिवन काय दिलं बघा, ए प्लस आय इक्वल्स टू 3 - 2 4 1 दिलं आहे. आता इथं थोडं स्प्लिट केलं तर आय मीन्स तुम्हाला माहीत आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स बनणार आहे. या मॅट्रिक्सला मी हा जो मॅट्रिक्स दिला याला स्प्लिट करतो पहा, प्लसच्या स्वरूपात लिहिणार आहे मी, कारण की तसं आहे इथं म्हणून ए प्लस आय. आता आय इथं लिहून टाकतो मी 1 0 0 1. मग इथं काय बनतील ह्या मॅट्रिक्समध्ये, हा मॅट्रिक्स येण्यासाठी या ब्लँक स्पेसच्या ठिकाणी काय अंक असावेत की त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्ससोबत ॲड केल्याच्यानंतर इथले करस्पॉन्डिंग एलिमेंट मिळतील आपल्याला. आता विचार केला तर इथं 1 आहे, इथं 3 येणार आहे ॲडिशन केल्यावर, तर मग इथं कोणता अंक असायला पाहिजे 2, दॅट इज 2 + 1 3 आला आहे. मग आता इथं विचार करा परत -2 येण्यासाठी 0मध्ये काय ॲड करावं, -2. 4मध्ये 4 येण्यासाठी या 0मध्ये काय ॲड करावं, 4च येईल, 4 + 0 दॅट इज 4 सेम. अँड इथं परत विचार करा 1मध्ये काय ॲड करावा नंबर, इथं 1 येईल म्हणजे 0. असं जर विचार केला तर आपल्याला हे कळून आलं का की इथं हा मॅट्रिक्स ए कोण आहे तो. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज दॅट इज 2 - 2 4 0. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स तुम्हाला माहितीच असतो काय येतो, मॅट्रिक्स ए मिळाला मला. मग आता आपल्याला ए मायनस आय पण काढून घेता येईल. देअरफॉर मॅट्रिक्स ए मायनस आय इक्वल्स टू काय बनेल पहा, मॅट्रिक्स ए लिहिला ना आपण आत्ता वर, आणि मायनस आय सबस्ट्रॅक्शन करा, दॅट इज 2 - 1 1 -2 - 0 -2 4 - 0 4 0 - 1 -1. हे ए -1 मिळाला, ए मायनस आय ए प्लस आय दोन्ही मिळाले. तर आपल्याला त्या दोघांचा गुणाकार विचारला आहे. देअरफॉर ए प्लस आय आणि ए मायनस आय हे दोन मॅट्रिक्स लिहिलेत मी, यांचा गुणाकार करा. ए प्लस आय काय आहे दिलेला मॅट्रिक्स, दॅट इज 3 - 2 4 1. आणि ए मायनस आय आत्ता आपण फाइंड आउट केलेला मॅट्रिक्स 1 - 2 4 - 1.
या दोघाचा गुणाकार करा. रो वर्सेस कॉलम 3 into 1 that is 3 and plus minus 8 that is minus 8. 3 minus 8 it is minus 5. Okay, and minus 6 minus no plus 2 minus 6 plus 2 किती होणार आहे पहा -4. पुन्हा 4 plus 4 8 and minus 8 minus 1 minus 9. अशा पद्धतीने आपण याचा प्रोडक्ट फाइंड आउट केला. हा प्रॉब्लेम इथं संपतो. क्वेश्चन नंबर 11चा विचार करा. एक मॅट्रिक्स दिला आहे 3x3 मॅट्रिक्स आणि त्याचा स्क्वेअर विचारलेला आहे. रेग्युलर मल्टिप्लिकेशन करावं लागेल तुम्हाला. A² मीन्स A इंटू A मॅट्रिक्स, दोघाचा गुणाकार करा. गुणाकार करण्याची प्रोसेस तुम्हाला फास्ट येत असेल तर हे गणित तुम्हाला कमी वेळेत सहज त्यानं करता येईल. मी मागे खूप वेळेस बोललो आहे तुम्हाला की प्रॅक्टिसवर डिपेंड आहे मॅट्रिक्स डील करणं. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करता तेवढं परफेक्शन येत जाते याच्यातल्या कॅल्क्युलेशनमध्ये. -4 4 -3 मल्टिप्लिकेशन करा. रो वर्सेस कॉलम. ओके, चला फर्स्ट रोनं मल्टिप्लाय करा आणि करस्पॉन्डिंग नंबरचे ॲडिशन पण करून घेऊया लगेच. 2 + 2 नो 4 + 2 आणि -4. 4 + 2 -4 किती होतील? किंवा मी लिहितो आहे असं एकदमच तुम्हाला गोंधळ वाटेल बोलण्यावरून माझ्या. हे येईल बघा 4 + 2 आणि ह्याचा गुणाकार येईल -4. पुरा फर्स्ट रोना सेकंड कॉलममध्ये करा. -2 -3 अँड 4 अँड पुन्हा थर्ड कॉलमसोबत दॅट इज 2 + 2 -3. हिअर -4 -6 अँड +8 अँड इथं 2 + 9 -8 ना इथं -2 -6 +6 आणि लास्ट रोनं मल्टिप्लाय करा तर -8 अँड +12 सेकंड रो सोबत 4 + 12 अँड -12 आणि लास्ट रो सोबत कॉलम सोबत तर -4 -8 अँड +9. सो आता सिम्प्लिफाय करून घ्या फास्टमध्ये. 4 - 4 कटला इथं राहिला 2. 4 - 5 -1 अँड 4 - 3 1 अँड हिअर 8 - 10 -2 अँड हिअर 3 -2 and -4 4 and -3. In this way we find the square of given matrix. क्वेश्चन नंबर 12 पाहूया. इथं एक मॅट्रिक्स दिला आहे 2x2 आणि परत तसंच विचारलं आहे, स्क्वेअर विचारलेला आहे. आता आपण 3x3 मॅट्रिक्सचा स्क्वेअर केला. इथं 2x2 आता इझी झाला. मग A² = मॅट्रिक्स A इंटू मॅट्रिक्स A. मल्टिप्लाय करा. -2 4 -1 2 -2 4 -1 2. रो वर्सेस कॉलम मल्टिप्लिकेशन करून घ्या. -2 इंटू -2 दॅट इज 4 अँड -4. पुन्हा सेकंड कॉलमसोबत -8 + 8. नव्हता हा रो. सेकंड रो मल्टिप्लाय करा. 2 -2 अँड -4 +4. सिम्प्लिफाय करून घ्या. 0 0 0 0. ह्याचा स्क्वेअर काय आला आहे? 0 मॅट्रिक्स आलेला आहे. शेवटचा प्रॉब्लेम 13 नंबरचा प्रॉब्लेम पाहूया. मॅट्रिक्स ए दिला आहे 3x3 मॅट्रिक्स आणि एक बी मॅट्रिक्स दिलेला आहे जो व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे कॉलम मॅट्रिक्सच्या स्वरूपात. फाइंड द मॅट्रिक्स
बी डॅश मीन्स ट्रान्सपोज आहे हा इंटू मॅट्रिक्स ए इंटू बी. हे फाईंड करायला सांगले. आपण अगोदर ए इंटू बी फाईंड करूया आणि ट्रान्सपोज पण फाईंड करून घ्या. बी डॅश मीन्स बी मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काही बा एक्स वाय झेड आणि ए आणि बी मॅट्रिक्सचा गुणाकारसुद्धा करून घ्या. मीन्स हा ब्रॅकेटमधली टर्म आपण फाईंड करूया सुरुवातीला इथे. -3 0 -4 -3 4 0 आणि हा बी मॅट्रिक्स एक्स वाय झेड. गुणाकार करून घ्या यांचा रो वर्सेस कॉलम. सो 0 3y प्लस 3z -3x 0 आला y सोबत आणि -4y z आणि -3x प्लस 4y आणि शेवटला 0 आहे. सो हा झाला ए आणि बी. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. फायनली बी डॅश दिस ट्रान्सपोज इंटू ए इंटू बी. इट इज बी डॅश इज एक्स वाय झेड. ते काढलेला तो पण लिहून घेऊया. 3y प्लस 3z -3x -4z अँड -3x प्लस 4y. या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करून घेऊया. दॅट इज 3xy प्लस 3xz. पुन्हा वायनं या सेकंड टर्मला मल्टिप्लाय करा. दॅट इज -3xy -4yz आणि तिसऱ्या एलिमेंटसोबत मल्टिप्लाय करा. 3xz प्लस 4yz. आता काही लाईक टर्म्स असेल तर ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करून घ्या. 3xy मिळतो, इथं मला -3xy मिळतो, कॅन्सल झाल्यात. 3xz आहे, इथं -3xz आहे, हे कॅन्सल झाले. -4yz प्लस 4yz हे कॅन्सल झाले. म्हणजे टोटल टर्मच कॅन्सल झाल्या. म्हणजे इथं राहिला आहे 0. म्हणजे हा 0 मॅट्रिक्स मिळालेला आहे. त्यांनी जे विचारलं होतं आपल्याला त्याचा प्रोडक्ट दॅट इज ट्रान्सपोज ऑफ बी इंटू ए इंटू बी इज इक्वल्स टू 0 मॅट्रिक्स. हे त्याचं आन्सर पूर्ण होतं इथं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या वर्गमित्रांमध्ये इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ही माहिती मिळावी यासाठी सर्वांनी शेअर करा. शिक्षक असो, पालक असो, विद्यार्थी असो, सर्वांना विनंती की ही माहिती आपण इतरांपर्यंत पोहोचवावी. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या. आपण व्हिडिओला वेळ देऊन पाहिलात यासाठी सर्वांचे धन्यवाद.